लोकभवनमध्ये जाऊन राजीनामा देणार नाही ममता बॅनर्जी यांची भूमिका निवडणूक हरलेलो नाही हरवलं गेलंय ममतांचा निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा। महाराष्ट्र पोलिसांच्या SRPF लेखी परीक्षेमध्ये धक्कादायक प्रकार उघड। खासगी प्रकाशकानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न हुबेहूब छापले। विद्यार्थी संघटनांकडून संताप व्यक्त, चौकशीची विरोधकांची मागणी। लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधी आणि न्याय विभागाला निर्देश। लैंगिक शोषण गुन्ह्यातील 90 ते 80% आरोपी हे पॅरोलवरचे। नसरापूरमधील पीडित मुलीचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला। शवविच्छेदन अहवालातला निष्कर्ष, नराधमानं तोंडात मोजा कोंबल्यामुळे श्वास कोंडून चिमुकली दगावली। चिमुरडीच्या अंगावर आढळल्या जखमा। नसरापूर प्रकरणातील आरोपीला हाल करत संपवा, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। अशी घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। महाराष्ट्राचं लक्ष आणि लक्ष्य विचलित झालंय, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। शिर्डी जमीन व्यवहारामधल्या फसवणूक आणि सावकारी प्रकरणामध्ये कारवाई। नाशिकमधील TCS प्रकरणातील 4ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। TCS मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये कारवाई। पोलीस रील स्टार सोनाली हिंगेसह सुदाम तायडे आणि PSI अजित बडे बडतर्फ। प्राचार्यांना खोट्या गुन्ह्याची धमकी देत 7 लाखांची खंडई उकळल्याप्रकरणी कारवाई। दौंडच्या देऊळगाव राजे इथं गुणपत्रिकेतील खाडाखोड केल्याच्या रागामधून लाकूड कापण्याच्या करवतीनं हत्या, तर चिमुरडीची हत्या करून पित्यानं मृतदेह पेटवून दिला। गडचिरोलीच्या कांदोळीमध्ये महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे झाला मृत्यू। खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासात विलंब, आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 2 गव्यांची झुंज, तर सुतळी बॉम्ब टाकूनही झुंज सोडवण्याचा वनखात्याचा प्रयत्न व्यर्थ। उपचाराच्या दरम्यान जखमी रानगव्याचा मृत्यू। विदर्भात नागपूर वाशिममध्ये तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या। ऐन उन्हाळ्यामध्ये पडलेल्या पावसानं तापमानामध्ये घट। नाशिकमधील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट। 26 प्रकल्पांमधील 37% पाणीसाठा, तर 60 दिवसांमध्ये केवळ 4% घटलाय पाणीसाठा। येत्या हंगामासाठी उसाला 3650 रुपयांची FRPची घोषणा। FRPमध्ये प्रति टन 100 रुपयांची वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। 5 कोटी ऊस उत्पादकांना फायदा होणार, सरकारचा दावा। इंडोनेशियाच्या जावा बेटावर ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक। माउंट समेरू ज्वालामुखीचे 900 मीटर उंचीचे राखेचे लोट। बिहारच्या बख्तियारपूरमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना 2 महिलांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू। 2 महिलांना रेल्वेची जोरदार धडक। भीषण अपघातामध्ये 2ही महिलांचा जागीच मृत्यू। चीनमधल्या प्रसिद्ध हुआशेंग फटाके कारखान्यामध्ये भीषण अग्नितांडव। स्फोटामध्ये 26 जणांचा मृत्यू, 61 पेक्षा जास्त जखमी। ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबले असण्याची शक्यता।